नमस्कार. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आयोजित विद्याभवन ऑनलाईन शिक्षणच्या सत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. या दुसऱ्या सत्रामध्ये आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर या भागाबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. माय डिअर स्टुडंट्स, the topic that I am going to talk about is information transfer. In the earlier video, I talked about the 4 C's of 21st century skills. So do you remember these 4 skills? So the first is collaboration, second is communication, third is creativity, and fourth is critical thinking. In the earlier question, that is summary writing, summarizing a passage, I talked about this critical thinking. That critical thinking is a skill which is related to summarizing. Now here, information transfer is a skill which is related with communication. म्हणजे संवाद साधतो आपण. विद्यार्थ्यांनो, आपण संवाद साधत असताना भाषा वापरतो. भाषा म्हणजे शब्द वापरतो. पण केवळ शब्दांच्या साहाय्याने संवाद साधता येतो का? जरा विचार करा. मी कोणत्याही प्रकारचे हातवारे न करता किंवा माझे हात घट्ट बांधून जर मी तुमच्याशी संवाद साधू लागलो तर तुम्हाला कसं वाटेल? म्हणून संवाद साधत असताना आपण भाषेबरोबरच बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशनचा वापर करत असतो. विथ द हेल्प ऑफ बॉडी लँग्वेज अँड फेशियल एक्सप्रेशन्स वी शेअर आवर आयडियाज विथ अदर्स. सो दिस इज दॅट वी शुड कम्युनिकेट विथ अदर्स इफेक्टिव्हली. लिहिताना आपण शब्द लिहितो. म्हणजे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, एक इन्फॉर्मेशन दुसऱ्या पॅटर्नमध्ये ट्रान्सफर करणे म्हणजे रूपांतरित करणे. आता बोलताना आपण शब्द बोलत असतो, पण जेव्हा ती लिहिले जाते इन रिटन फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन वी सी देर आर पोएम्स, देर आर पॅसेजेस, देर आर एसेज. All these things are there in the written form of information. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे काय? तर एक जो फॉर्म रिटन दिलेला आहे त्याचं रूपांतर दुसऱ्या घटकांमध्ये, दुसऱ्या फॉर्ममध्ये करणे. नाउ रिमेंबर, दिस इज अ स्किल. दिस इज 21st सेंचुरी स्किल. आता हे असं केल्यामुळे काय होणार आहे? तर विद्यार्थ्यांनो, भविष्यात जेव्हा तुमच्याकडे प्रचंड माहितीचा स्रोत उपलब्ध असेल, त्या माहितीच्या स्रोतांमधून तुम्हाला निवडक माहिती कशी शोधायची हे स्किल प्राप्त होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, दिस ॲक्टिव्हिटी, दिस स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता या स्किलमध्ये काय आहे? तर एका फॉर्मॅटची माहिती दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये रूपांतर करणे. म्हणजे काय ते आपण आता पाहू. इन युअर क्वेश्चन पेपर, क्वेश्चन नंबर 6 इज इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता माहिती ही 2 प्रकारची असते. वन इज व्हर्बल अँड अदर इज नॉन व्हर्बल. व्हर्बल म्हणजे बोलताना ज्याला आपण म्हणतो, बोलतो दॅट इज व्हर्बल. लिहितो दॅट इज व्हर्बल. बोलणं हे व्हर्बलमध्ये असतं. लिहिणं, मग कविता असेल, एखादा उतारा असेल, एखादा निबंध असेल, एखादी कथा असेल, तर हे सगळं व्हर्बलमध्ये जातं. आणि जेव्हा आपण याचं रूपांतर नॉन व्हर्बलमध्ये करतो, म्हणजे काय करतो? तर या वेळेला आपण काही फिक्स्ड पॅटर्न वापरतो. म्हणजे विशेषतः काही डायग्रॅम्स वापरतो. म्हणजे दिलेल्या उतार्याचं रूपांतर एका विशिष्ट डायग्रॅममध्ये आपण करतो, तेव्हा त्याला आपण नॉन व्हर्बल म्हणतो. आता व्हॉट आर दीज नॉन व्हर्बल पॅटर्न्स? दॅट इज इम्पॉर्टंट.
लेट अस सी पुढची स्लाइड. These are some non-verbal patterns. व्हर्बल पॅटर्न मी तुम्हाला सांगितले, म्हणजे कथा, कविता, कादंबरी, नाटक, एखादा छानसा उतारा, हे सगळे व्हर्बलमध्ये आहेत. पण नॉन व्हर्बलमध्ये काय आहे? तर नॉन व्हर्बलमध्ये द फर्स्ट इज फ्लो चार्ट. तर फ्लो चार्ट म्हणजे काय? तर जेव्हा एखादी आपण प्रोसेस सांगतो, प्रक्रिया सांगतो, ती प्रक्रिया ही फ्लो चार्ट मध्ये असते. म्हणजे काय? द थिंग दॅट हॅपन्स स्टेप बाय स्टेप. उदाहरणार्थ चहा करणे ही एक प्रोसेस आहे. पाणी घेणं, त्यात अन्य घटक घालणे, दॅट इज द प्रोसेस. ही प्रोसेस मी फ्लो चार्टच्या रूपाने मांडू शकतो. पुस्तकाला कव्हर घालणे, दॅट इज अ प्रोसेस. म्हणजे जेव्हा ज्या गोष्टी स्टेप बाय स्टेप होतात तेव्हा त्या ठिकाणी आपण फ्लो चार्ट वापरतो. नेक्स्ट इज ट्री डायग्राम, वेअर इन्फॉर्मेशन इज डिवायडेड इनटू डिफरंट पार्ट्स. वी यूज ट्री डायग्राम. म्हणजे विशिष्ट माहिती आणि त्या माहितीचे पुन्हा वर्गीकरण वेगवेगळ्या घटकांमध्ये जेव्हा रूपांतरित झालेलं असतं तेव्हा या सगळ्याचे मिळून एक डायग्राम तयार होते, त्याला आपण ट्री डायग्राम म्हणतो. टॅब्युलर फॉर्म म्हणजे जेव्हा आपण एखादी माहिती टेबलच्या रूपामध्ये लिहितो तेव्हा त्याला आपण टॅब्युलर फॉर्म म्हणतो. मोस्ट ऑफ द टाइम द टॅब्युलर फॉर्म्स आर इन कंपॅरिझन, की यामध्ये प्रामुख्याने तुलना केलेली असते. एका शहराची तुलना दुसऱ्या शहरांशी केलेली असते. अशी माहिती जेव्हा आपल्याला असते तेव्हा ती माहिती आपण टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहितो. इन सायन्स यू हॅव सीन द पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन और कार्बन डायऑक्साइड. ही आकृती तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारची माहिती किंवा इयत्ता 10वीचा इंग्रजीचा निकाल, या निकालामध्ये 50% गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले, 90% गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले, 100% गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले, हे सांगण्यासाठी मी अशा प्रकारच्या पाय चार्टचा वापर करतो. सो दीज आर द पॅटर्न्स ऑफ नॉन व्हर्बल थिंग्स. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे डूज अँड डोंट्स. सो ऑल दीज थिंग्स आर देअर इन नॉन व्हर्बल. या सर्व गोष्टीचा समावेश नॉन व्हर्बल मध्ये केला जातो. मग इन्फॉर्मेशन ट्रान्सफर याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला व्हर्बल एखादा भाग दिला असेल तर त्याचं रूपांतर तुम्हाला नॉन व्हर्बल मध्ये करायचं आहे, किंवा जर नॉन व्हर्बल दिला असेल तर त्याचं रूपांतर व्हर्बल मध्ये करायचं आहे. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट 100% लक्षात ठेवा की दिस इज द ओनली क्वेश्चन. हा एकमेव प्रश्न असा आहे की जो तुम्हाला 5 पैकी 5 गुण देणार आहे जर तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा प्रकार निवडला असेल तर. का तर हा प्रश्न सोडवणं खूप सोपं आहे. त्याचबरोबर इफ यू आर फॉलोइंग नॉन व्हर्बल टू व्हर्बल इट इज गुड ऑल्सो. ज्यांना शक्य आहे त्यांनी दुसरा प्रकार सुद्धा निवडण्यास काही हरकत नाही. पण पहिला प्रकार हा तुलनेनं सोपा वाटतो. त्याच्याबद्दल अधिक माहिती आपण आता घेऊया. ठीक आहे, जाऊ थांबा सांगतो. दिस इज अनदर पार्ट दॅट इज वेब डायग्राम अँड यू नो दिस वेब डायग्राम व्हेरी वेल. तुम्हाला वेब डायग्राम माहित आहे. नाउ लेट अस सी one example. So here the passage is given. If the passage is given, it means that this is verbal. Now we have to transfer this verbal information into non-verbal pattern. If you read the passage, then you will understand which format will you have to use. म्हणजे दिलेल्या उतार्यावरून तुम्हाला विचार करून नक्की ठरवावं लागेल की मला कोणता नॉन व्हर्बल पॅटर्न वापरायचा आहे.
पण परीक्षेमध्ये स्पष्ट शब्दात सूचनाही दिलेली असते की तुम्ही कोणता नॉन व्हर्बल पॅटर्न वापरायचा आहे. त्यामुळे याबाबत फारशी चिंता करण्याची गरज नाही. म्हणजे स्पष्ट सूचना असते की ट्री डायग्राम काढा, पाय चार्ट काढा, टेबल तयार करा इत्यादी. आता हा उतारा आपण पाहूया. I will read this passage for you. There are in all 4 types of vitamins. Vitamin A, B, C and D. You will get vitamin A from milk, butter and eggs. Vitamin B is derived from meat and eggs. Fruits and vegetables will provide you vitamin C. Vitamin D can be obtained from fish oil and of course sunlight. A lack of any of the above 4 vitamins may cause certain disease and ailments. After reading the passage, dear students, have you got some idea which pattern will you use here? बघा, या ठिकाणी मी फ्लो चार्ट वापरू का? तर नाही चालणार, कारण ही प्रोसेस नाही आहे. या ठिकाणी मी टॅब्युलर फॉर्म टेबल तयार करू का? तरीही नाही चालणार, कारण इथं कशाची कशाला तुलना केलेली नाही आहे. मग या ठिकाणी मला कोणता पॅटर्न योग्य वाटतो? तर या ठिकाणी मला ट्री डायग्राम करणे आवश्यक आहे. का? तर एकाच महत्त्वाच्या घटकाचे अनेक उपविभाग आणि त्याच्या संदर्भातील माहिती या पॅसेजमध्ये दिलेली आहे. आता पुन्हा एकदा मला पॅसेज वाचल्यानंतर, उतारा वाचल्यानंतर काही महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन करावी लागेल, जेणेकरून मला माहितीचं रूपांतर करताना म्हणजे ट्री डायग्राम लिहिताना सोपं जाईल. मग काय मला अंडरलाईन करावी लागेल? तर एकदा का माझा पॅटर्न निश्चित झाला तर मला त्या पद्धतीनं माहिती संकलित करावी लागेल. म्हणजे आता माझा पॅटर्न निश्चित आहे. आय हॅव टू ड्रॉ अ ट्री डायग्राम. आता ट्री डायग्राम म्हटलं की पहिला भाग हा पहिला बॉक्स असतो, त्या पहिल्या बॉक्समध्ये टायटल पाहिजे. बघा, पहिला बॉक्स आहे, पहिल्या बॉक्समध्ये टायटल आलं. दिस इज द टायटल. आता हे टायटल मी कशावरून ठरवलं? तर या सगळ्या पॅसेजचं वाचनानंतर मला हे टायटल ठरवता आलं. कसं ठरवलं? बघा, या त्याच्या मार्फत तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. देअर आर इन ऑल 4 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. स्पष्ट शब्दात दिलेला आहे. विटॅमिन्स म्हणजे विटॅमिन्स, दिस इज माय टायटल. हेच मी टायटल केलं. आता 4 दिलेला आहे म्हणून मी या ठिकाणी 4 बॉक्स घेतले. ट्री डायग्राम मध्ये प्रत्येक वेळेला 4 बॉक्स असतात असं नाही. कदाचित 2 असतील, कदाचित 3 असतील, कदाचित 4 असतील किंवा अजूनही असू शकतील. पण इथे 4 आहे म्हणून मी 4 घेतले. आता हे 4 काय आहे? तर 4 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. ती स्पष्टपणे तुम्हाला दिलेली आहेत. कुठली आहेत? ए, बी, सी अँड डी. म्हणून ही माहिती मी इथे लिहिली. विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी. ट्री डायग्राम लिहिताना विद्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ती पूर्ण वाक्यात लिहायची नसते, ती शब्दांमध्ये लिहायची असते. तो योग्य शब्द तुम्हाला पकडता आला पाहिजे. आता विटॅमिन ए बद्दल अजून काय माहिती दिलेली आहे? विटॅमिन ए, इट इज फायनल. Now what is more information given about vitamin A? So you will get vitamin A from milk and butter and eggs. So I write here vitamin A which is derived from milk, butter and eggs. म्हणजे याच्या संदर्भातील माहिती मी ट्री डायग्राम मध्ये लिहिताना ही या रूपाने याच्या बरोबर खाली लिहिली. Now what is about vitamin B? Derived from meat and eggs. म्हणून मी याच्या संदर्भातील माहिती इथे लिहिली. What is about C? Fruits and vegetables will derive vitamin C. So vitamin C, fruits and vegetables. What is about vitamin D? Fish oil and of course sunlight. So vitamin D,
fish oil and sunlight. So this is how I have divided the whole information into different parts. This is what we call tree diagram. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, ट्री डायग्राम याचा अर्थ झाडाचं चित्र काढणे नव्हे. ट्री डायग्राम म्हणजे दिलेली माहिती ही या एका फिक्स पॅटर्न मध्ये लिहिता आली पाहिजे. आता हे एकदा समजून घेऊन चालणार नाही, तुम्हाला याचा सराव करावा लागेल. Now we will see next example. Here we use different pattern. दुसरा पॅटर्न बघूया. Draw up a table of comparison, that is tabular form, between Mumbai and Pune that includes the information given in the following paragraph. जे दोन शहरांची तुलना या ठिकाणी केलेली आहे. आता ही तुलना करताना मी मगाशी सांगितलं, in tabular form most of the time we compare things with each other. So here the comparison is between Mumbai and Pune. आता प्रश्न असा आहे की जेव्हा अशा प्रकारचं कंपॅरिझन होतं ना, तेव्हा ते कुठल्या मुद्द्यांबाबत होतं ते मुद्दे तुम्हाला कळाले पाहिजेत. म्हणजे काय तर बघा, पहिल्यांदा उतारा वाचतो. बोथ मुंबई अँड पुणे आर इम्पॉर्टंट सिटीज ऑफ महाराष्ट्र. व्हाईल मुंबई इज द कॅपिटल सिटी, Pune is the capital in terms of cultural and educational activities. Mumbai's population exceeds 1 crore, whereas Pune's population has only recently crossed 25 lakhs. In Pune, mostly Marathi is spoken. Mumbai being a cosmopolitan region, besides Marathi, Hindi, Gujarati are also widely spoken. The climate in Mumbai is hot and humid. Pune tends to be cold. Mumbai is the seat of the film industry in India. Pune is known for its educational and cultural activities. Now there is comparison. आता ही तुलना कोणकोणत्या मुद्द्यांबाबत केलेली आहे ते आधी आपण बघूया. बघा, उतारा वाचल्यानंतर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, there is comparison between Mumbai and Pune. आता ही तुलना कशा बाबतीत केलेली दिसते ते आपण पाहूया. नेक्स्ट स्लाइड्स. ही तुलना कशा बाबतीत आहे बघा. द फर्स्ट इज कॅपिटल, सेकंड इज पॉप्युलेशन, थर्ड इज स्पोकन that is language, four is climate and fifth is that is known for. या 5 मुद्द्यांच्या आधारे या 2 शहरांची तुलना केलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनो, टॅब्युलर फॉर्म मध्ये माहिती लिहिताना ती सोप्या पद्धतीने कशी लिहिता येईल याच्यासाठी तुम्हाला हे मुद्दे सापडले पाहिजेत. एकदा का तुम्हाला ज्याच्याशी तुलना केलेली आहे असे मुद्दे मिळाले की ते तुम्ही मुद्दे पॉइंट्स या एका टेबल खाली लिहून घ्या. सो दीज आर युअर पॉइंट्स. पॉइंट हे टेबल आहे. या टेबल मधला हा पहिला कॉलम आहे, हा दुसरा कॉलम आहे, हा तिसरा कॉलम आहे. दीज आर द रोज. सो द फर्स्ट पॉइंट, पहिला पॉइंट मी लिहिला कॅपिटल, सेकंड पॉइंट लिहिला पॉप्युलेशन, थर्ड पॉइंट लिहिला लँग्वेज स्पोकन, फोर्थ पॉइंट लिहिला क्लायमेट अँड द लास्ट पॉइंट इज नोन फॉर. एकदा का हे पॉइंट तुम्हाला मिळाले की आता मुंबई आणि पुणे याच्या बाबतची माहिती लिहून टाका. आता ही माहिती लिहिताना पुन्हा एकदा ट्री डायग्राम मध्ये आम्ही फक्त शब्द वापरले. इथं केवळ शब्द वापरून चालणार नाहीत, तर त्या शब्दाबाबत त्या शब्दाबरोबर इतरही थोडी माहिती लिहावी लागेल, अन्यथा ती माहिती अपूर्ण होईल. म्हणजे मुंबई बद्दल कॅपिटल याच्याशी संबंधित काय माहिती दिलेली आहे? कॅपिटल. सो मुंबई इज द कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र, म्हणून मी माहिती लिहिली मुंबई कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र. इथे मी पूर्ण वाक्य लिहिलेलं नाही, मुंबई इज द कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र, नॉट नेसेसरी. नाहीतर मग हे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होणार नाही, मग उताराच बरा, किंवा मग मूळ उतार्यापेक्षा ट्रान्सफर केलेली माहिती खूप मोठी होईल.
तर असं न करता वी हॅव टू मेक इट शॉर्ट, म्हणून मी लिहिलं कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र. पण पुणे ही कॅपिटल आहे, पण पुणे कॅपिटल कशा संदर्भात आहे त्याची माहिती दिलेली आहे. पुणे इज द कॅपिटल इन टर्म्स ऑफ कल्चरल अँड एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज, म्हणून मी ती माहिती इथं लिहिली, कॅपिटल इन टर्म्स ऑफ कल्चरल अँड एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज. सेकंड पॉइंट इज पॉप्युलेशन. मुंबईची पॉप्युलेशन दिलेली आहे, इट इज एक्सिड्स ओव्हर 1 करोड, सो अबाव 1 करोड. पुण्याची पॉप्युलेशन दिलेली आहे, इट इज जस्ट क्रॉस 25 lakhs, सो 25 lakhs. लँग्वेज स्पोकन इन मुंबई, मराठी, हिंदी अँड गुजराती. सी, मराठी, हिंदी अँड गुजराती या 3 भाषा मुंबईमध्ये बोलल्या जातात, तर पुण्यामध्ये ओनली 1, दॅट इज मराठी. Then climate, the climate of Mumbai is hot and humid. It is given climate Mumbai is hot and humid, Pune tends to be cold, so warm and cold. And the last point is known for, so Mumbai is known for film industry in India and Pune is known for educational and cultural activities. So dear friends, this is how you have to transfer one part into another, that is verbal into non-verbal. आता आपण उलट विचार केला म्हणजे नॉन व्हर्बल दिलेला आहे, मला व्हर्बल लिहायचं आहे. म्हणजे काय, तर अशा प्रकारचं टेबल तुम्हाला तयार दिलेलं आहे आणि या दिलेल्या टेबलवरून तुम्हाला आता असा पॅरेग्राफ लिहायचा आहे. तर जेव्हा तुम्ही या प्रश्नाचा अभ्यास कराल तेव्हा दोन्हीचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे यू हॅव टू यूज सम नॉन व्हर्बल पॅटर्न ऑल्सो टू राईट अ पॅरेग्राफ विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स. मग तुमचा याबाबतचा सराव होईल आणि सरावामुळं तुम्हाला हा प्रश्न सहजरित्या सोडवता येईल, जेणेकरून तुम्हाला यामध्ये 5 पैकी 5 मार्क मिळून जातील. Now dear students, look at this. So there is one exercise for you and you have to write tree diagram with the help of this given information. See here. So there are many different kinds of musical instruments are divided into 3 main classes according to the way that they are played. Some instruments are played by blowing air into them. These are called wind instruments. Some of these are said to be the woodwind family. Examples of wind instruments. Now let us see one more example. See, this is the example of a tree diagram with the help of the given information. Now how will you write? Again you have to read. यापूर्वी जसं मी सांगितलं, ट्री डायग्राम लिहिण्यासाठी एक शीर्षक निश्चित करा. शीर्षक निश्चित केल्यानंतर त्या शीर्षकाशी रिलेटेड आपल्याला किती मुद्द्यांमध्ये ती माहिती विभागायची आहे. एकदा का तुमचे मुद्दे निश्चित झाले की ते मुद्दे किती भागांमध्ये विभागायचे आहेत हे नक्की करा. एकदा का तुमचे विभाग ठरले की मग त्या प्रत्येक विभागामध्ये कोणती माहिती लिहायची आहे हे ठरवा. म्हणजे आपण एक उदाहरण पाहूया. There are many instruments. They are divided into 3 main classes according to the way they are played. Some instruments are played by blowing air into them. These are called wind instruments. Some of these are said to be of the woodwind family. Examples of woodwind instruments are the flute, the clarinet and the horn. There are also various other wind instruments such as the mouth organ and the bagpipes. Some instruments are played by banging or striking them. Instruments like these are called percussion instruments. The last big group of musical instruments have strings. There are 2 kinds of stringed instruments.
Examples are the harp and the guitar, the violin and the cello. Now, how will you write this information into a tree diagram? The first is you have to decide parts, then the information about the each part. या पद्धतीनं या दिलेल्या उतार्याचं तुम्ही ट्री डायग्राम मध्ये रूपांतर करा. दिस इज एक्झरसाइज फॉर यू. Once again, thank you very much for joining me. Have a